सार्थ श्री दासबोध. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे. सत्य स्वरूप ओळखावे. नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे. पंचभूतिक ओसरे. समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. मन बुद्धी अगोचर न चले तर काचा विचार. उल्लेख परे हुनी पर या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भान तेथे जाणीव हे अज्ञान. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे. सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परिते. जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. दृश्य पदार्थ जाणीजे तयास पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. जेथे सर्वच नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानुची नये. ज्ञान म्हणजे अद्वैत तुर्या प्रत्यक्ष द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान सतत वेगळेचे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. शुद्ध स्वरूपची आपण या नाव. शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीचे श्रोती. महावाक्योपदेश भला परितयाचा जप नाही बोलिला. तेथीचा तो विचारच केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार. तयाच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता. तयाचा जप करिता वृथा सिणची होय. महावाक्यांशे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षणाचे आपण वस्तूच आहे. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयं स्वरूपची असे. जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकलही जेथे आटे. ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे. अतिसूक्ष्म विचारे पाहताय. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ. या नाव ज्ञान केवळ वेदांत मत. शोधिता आपले मूळ स्थान सहज चिवडे ज्ञान. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदाय. आपणासी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता. तेणे कदेसी वार्ता निशेष उडे. मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत. अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. असो पूर्वी थोर थोर जेणे ज्ञाने. पैल पार पावले ते साचार एकाता. व्यास वसिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी. जनकाधिक महाज्ञानी येणेची ज्ञान. वामदेवाधिक योगेश्वर वाल्मिक त्रिऋषेश्वर. शोनिकादि अध्यात्मसार वेदांत मते. सनकादिक मुख्य करुणी आदिनाथ मिन गोरक्ष मुनी. आणिक बोलता वचनी अगाध साती. सिद्ध मुनी महानुभाव सकलांचा जो अंतर्भाव. जेणे सुखे महादेव डुल्लत असे. जे वेद शास्त्रांचे सार सिद्धांत धांदांत विचार. जयाची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होय. साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान. सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेला. तीर्थे व्रते तपे दाने. जे न जोडे धूम्रपाने. पंचाग्नी गौरांजने जे प्राप्त नवे. सकळ साधनाचे फळ ज्ञानची शिगची केवळ. जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. 56 भाषा तितुके ग्रंथ आदि करुण वेदांत. या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे. जे नेणवे पुराणी जेथे शिणल्या वेदवाणी. तेची आता तेची क्षणी बोधिन गुरुकृपे. पाहिले नसता संस्कृती रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी. हृदय वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत. माझा स्वामी कृपेसहित हृदय वसे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास. प्रयत्ने विण सौरस सद्गुरु कृपा. ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ. त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. त्या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही. जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट जाय.
असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांताचाही मतितार्थ, ती गहन जो परमार्थ, तो तू ऐकात. अरे गगना गहनाचे निगहन, हे तू जाण. सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान, नेमस्त आहे. सद्गुरु वचन तोच वेदांत, सद्गुरु वचन तोच सिद्धांत, सद्गुरु वचन तोच धादांत, सप्रचित आता. जे अत्यंत गहन माझिया स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. ते हे माझे जीवीचे गुझ, मी सांगेन म्हणतो तुझ. जरी अवधान देसी मज, तरी आता येच क्षणी. शिष्य म्लान वदने बोले, धरिले सुदृढ पावले, मग बोलू आरंभिले गुरुदेव. अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ तर्क्य, तोही सांगतो ऐक्य. गुरु शिष्य जेथे ऐक शिष्या, येथीचे वर्म, स्वये तुझे ऐसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरुची नको. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन की जेलाता. निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती, यथान्वये प्रकृती पुरुष जिये, तेही ब्रह्मोती. दृश्य पदार्थ आटता, पण हिनुरे तत्वता, ऐक्यरूपे ऐक्यता मुळीच आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पाहो जाता, दिसेल कोठे. ज्ञानवन्ही प्रगटे, तेणे दृश्य केराटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच ओसरे, सहजच येणे प्रकारे झाले आत्मनिवेद. असो गुरूंचे ठाई अनन्यता, तरी तुझ काय सिरे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची. आता हेची दृढीकरण व्हावया करी, सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. या नाव शिष्यात्मज्ञान, येणे पाविजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. देह मी वाटे जानरा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमानेर धारा भोगिल्याच भोगी. असोच हो देहा वेगळा, जन्म कर्मासी निराळा, सकळा बाळ गोवळा सबाह्य. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणून. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करीसी इंद्रिये बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही. विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले. मणी टाकिताची लाधले राज्य जेवी. मणी होतासी गटाचा, लोभ धरुनिया तयाचा, मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ज्ञान, तयासी तेची प्राप्त. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र. सन्यपाताचे निदुःखे, भयानक दृष्टीस देखे, औषध घेताची सुखे आनंद पावे. तैसे अज्ञान सन्यपाते, मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. मिथ्या स्वप्ने ओसणाला, तो जागृतीस आणिला, तेने पूर्वदशा पावला निर्भय जे. मिथ्याच परी सत्य वाटले, तेणे गुणे दुःख झाले, मिथ्याणी निरसले तो घडेना. मिथ्या हे जागृतासी, परिवेढा लाविले निद्रितासी, जागा झाली आतयासी भयची नाही. परी अविद्या झोप येते भ्रमे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करा. जागृतीची ओळखण एकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून. जेणे विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरी सांडुनी. सावधन मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मोक्षुवला ज्ञानाधिकार. अवशिष्ये केला प्रश्न, कैसे बद्ध मोक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाण.
याचे उत्तर श्रोतयासी दिधले पुढिले समासी सावध श्रोती कथेसी अवधान द्या. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6वा. श्रीराम 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 श्रीराम.